विषय काका कोहाचा मित्रांनो. जान्हवीला मानलं पाहिजे. जान्हवीने काही 2-3 सीरियल केलेल्या असतील किंवा तिने जे काम केलेलं ॲक्टिंगचं ते तिच्या कामी आलं आणि फायनली अरबाजला तिने काका कुवा काय असतं हे ओळखून दाखवलंच. मानलंच पाहिजे तिला. जंगलामधल्या प्राण्यांची सभा भरवली घरामध्ये. मला असं वाटतं की बिग बॉस हे आता लहान मुलांचा शो झालेला आहे. कारण तशा पद्धतीचा टास्क आलेला आहे घरामध्ये आणि काय प्राण्यांची सभा भरवली बिग बॉसने घरामध्ये. ऑलरेडी तिकडे बरेच जंगली प्राणी भरलेले आहेत घरामध्ये. ते लोकं असताना ह्या प्राण्यांची सभा भरवण्याची काय आवश्यकता होती का? याबद्दल बोलूया आपण थोडंसं. त्यानंतर घरातल्या लोकांना टेन्शन आलंय. इंडिव्हिज्युअल खेळायचं का टीमबरोबर खेळायचं? कोणाला कसं खेळायचं काही समजतच नाहीये. प्रत्येकाची आपापली चर्चा सुरू आहे. आपापला गेम जो आहे तो डिकोड करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत. तर नक्की काय हा प्रकार पाहून घेऊया, बोलूया रिव्ह्यूमध्ये. एपिसोडच्या सुरुवातीला मित्रांनो जान्हवी रडते की वाईट झालं मी नॉमिनेट झाले. त्यानंतर सूरज पण नाराज झाला. निक्की त्याला म्हणते काय रे बाबा, 2 टीम होत्या, कोणी ना कोणी नॉमिनेट होणार होतं, त्यात आपण झालोय, तू प्रयत्न केला, तू असा रडू नको रे. त्यानंतर मित्रांनो काय की डीपी जो आहे तो निक्कीला म्हणतोय की हे बघ ते अभिजित आणि अंकितापासून मी लांब आहे, कारण मला यांची सावली झाल्यासारखं वाटत आहे. मी आता कोणत्याच टीममध्ये नाही, मी इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे. आता हे इंडिव्हिज्युअल करणारे जे प्लेयर आहेत ना मित्रांनो, ते प्लेयर किती इंडिव्हिज्युअल खेळतात मला हेच बघायचं आहे. आता निक्की पण म्हणते संग्रामपाशी मी इंडिव्हिज्युअल आहे, अरबाज म्हणतो मी इंडिव्हिज्युअल आहे. आता वर्षाताई पण म्हणतात की मी एकटीनेच गेम खेळते. सूरजचं पण चाललं होतं मागं मध्यंतरी मी इंडिव्हिज्युअल गेम खेळणार. आता फक्त अभिजित, अंकिता आणि पॅडी ह्या 3 लोकांची टीम आहे. बाकी सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळणार. जान्हवीचं इंडिव्हिज्युअल सुरू आहे, संग्रामचं इंडिव्हिज्युअल सुरू आहे. आता हे जे इंडिव्हिज्युअलवाले जे लोक आहेत हे टीममध्ये कशी येतात आणि कशा पद्धतीने नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर टीम वाईज खेळतात हे आपल्याला येणारा काळ नक्कीच दाखवेल. पण हे इंडिव्हिज्युअलचं सोंग जे आहे ना लवकरच ह्यांचं एक्सपोज होईल असं मला वाटतंय. कारण बिग बॉसच्या घरात तुम्ही कधीही इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकत नाही. तुमची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दाखवू शकता, पण एकट्याने गेम खेळणं शक्य नाही आहे. टीमची गरज लागतेच. जर का तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला टीममध्ये राहूनच पुढे जाता येतं. आता हे इंडिव्हिज्युअल करणारे लोक आहेत ना, जसं की निक्की असेल, अरबाज असेल, जान्हवी असेल, या लोकांनी सगळ्यात आधी यांची टीम स्थापित केली होती. त्या टीमचं नाव होतं ए टीम. त्याच्यामध्ये वैभव होता, जान्हवी, निक्की, ती इरेना, छोटा पुढारी, अरबाज या सगळ्यांनी आधी टीम स्थापन केली होती आणि या लोकांना बघून मग बी टीमची स्थापना झाली. त्यामुळे आता हे इंडिव्हिज्युअलचं ह्यांचा जो नारा आहे तो किती दिवस राहतोय ते मला बघायचं आहे. आणि आता विशेष करून डीपीचा पण नारा बघायचा आहे. आता डीपीचा प्रॉब्लेम तर त्यांनी जग जाहीर सांगितला मित्रांनो. बोर एपिसोडमधला डीपीचा प्रॉब्लेम सांगताना सुद्धा मला थोडंसं याला मीठ मसाला लावावा असं वाटतंय. मीठ मसाला का लावायचा आहे? कारण डीपी जो आहे तो निक्कीपाशी म्हणतोय की अभिजित आणि अंकितामुळे मी मागं पडताना दिसतोय आणि नंतर अंकिताकडे जातो. अंकिता त्याला बोलवते, काय नाटक चाललंय तुमचं? तुम्हाला असं वाटतंय का की मी अभिजित खाली लपते वगैरे आणि अभिजितमुळे पाठी राहते? तर असं काही नाही. तर डीपी तिकडे तिला तो प्रॉब्लेम नाही सांगत. डीपी तिला म्हणतो की बाहेरच्या लोकांना तसंच दिसतंय की तू अभिजितमुळे दिसत नाही. मग डीपीला नक्की अंकिता प्रॉब्लेम आहे का अभिजित प्रॉब्लेम आहे हे डीपीने ठरवावं. जर का निक्कीपाशी म्हणतोय दोघांचा प्रॉब्लेम आहे आणि आता परत अंकितापाशी येऊन म्हणतोय अभिजितचा प्रॉब्लेम आहे, तर डीपीला नक्की प्रॉब्लेम काय आहे? का डीपीचा नक्की काका कुवा झालाय? त्याला समजतच नाही की काय नक्की करायचं आणि काय नाही करायचं. मला असं वाटतंय की डीपीनं जे आहे ना त्याच्या मनातल्या गोष्टी आता क्लिअर करायला हव्यात आणि बोलायला हवं की बाई अंकिता आणि अभिजित राम राम, जातो आमचा घ्याता राम राम असं बोलून सोडून द्यावं त्यांना. हे कशाला अंकितापाशी एक वेगळं बोलायचं, निक्कीपाशी एक वेगळं बोलायचं, अभिजितपाशी वेगळं बोलायचं. तर अभिजितपाशी काय म्हणतो काल की उजव्या पानावर लिहिलं जातंय पण डाव्या पानावर लिहिलं जात नाही. आज अंकितापाशी काय म्हणतो की अभिजितमुळे तू दिसत नाही म्हणजे अभिजित प्रॉब्लेम आहे आणि निक्कीपाशी काय म्हणतो दोघं प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कन्फ्युजन है कन्फ्युजन, कितना है कन्फ्युजन डीपी दादा. काय चाललंय तुमचं? एवढं कन्फ्युजन नका दाखवू तुम्ही. तुमच्या कन्फ्युजनमुळे काय चाललंय हे अजिबात सुद्धा समजत नाहीये तुमचं. त्यानंतर संग्राम जो आहे त्याबद्दल अभिजित सांगतोय की भाई त्याला जो आहे तो जान्हवी नॉमिनेट झाले म्हणून गेमच ड्रॉ करायचा होता, पण मी त्याला सांगितलं ड्रॉ वगैरे काही करू नका. आता या संग्राम बाबत जे आहे ते अंकिता पण कन्फ्यूज आहे, पॅडे दादा कन्फ्यूज आहे, इव्हन ए टीम तर संग्रामला टार्गेटच करते. या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की संग्रामकडे गेमच नाहीये. संग्राम जो आहे तो असाच आलाय घरामध्ये, त्याने आपल्याला बाहेरून बघून आलंय. ह्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तो घरामध्ये तसा खेळत नाहीये. संग्रामकडे डोकं नाहीये. त्यामुळे संग्राम बरोबर राहायचं का नाही राहायचं? काय
बी टीमला असं वाटतं की संग्रामने आमच्याबरोबर खेळावं. पण संग्रामचं काय चाललंय की मी माझा गेम खेळणार. मला कोणाबरोबर खेळायचंय, कोणाबरोबर नाही खेळायचं मी ठरवणार. ए टीमला असं वाटतं की संग्रामने आम्हाला टार्गेट केलंय तर तो आमचा दुश्मन आहे. आणि आता ओव्हरऑल घरातल्या सगळ्या लोकांची ही मेंटॅलिटी बनायला लागली की संग्राम तो वाइल्ड कार्ड एंट्री आहे भाई. तो संग्राम हमारे साथ नहीं चाहिए. म्हणजे काय? तर वाइल्ड कार्ड एंट्री असल्यामुळे त्याला आम्ही जे आहे ते आमच्या स्पर्धेत नाही पकडत. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून मेहनत केली आहे. मला परत एकदा मेगा धॅडा मॅमचं जे आहे ते वाक्य आठवलं. त्या मला म्हटलेच होत्या की तुषार, ज्यावेळेस जो कोणी वाइल्ड कार्ड एंट्री जातो त्याला दोन्ही टीम एक्सेप्ट करत नाहीत. तेच आता संग्रामच्या बाबतीत व्हायला लागलेलं आहे. तर मी बी आणि ए टीमला फक्त एवढं सांगेन, की संग्राम काय तुमच्या हातातलं बाहुलं नाहीये. तुम्हाला वाटेल तसं गेम खेळायला त्यांनी. कसं आहे सुरुवातीला तो आला होता, त्याने तुम्हाला बाहेरून बघितलं होतं आणि त्याने त्याचं मत जे आहे ते तुम्हाला सांगितलं होतं. याचा अर्थ असा नाही की संग्राम तुमच्यात येऊन खेळतोय. संग्रामला आता त्याचा गेम खेळावा लागणार आणि बी टीम बरोबर गेम खेळून संग्रामला हेच ऐकायला लागलेलं आहे ना, की तुम्ही काय झालेला आहात, मिस्टर इंडिया झालेला आहात. तुमची वाइल्ड नाही माइल्ड कार्ड एंट्री होती. तर त्यामुळे त्याला प्लॅनिंग चेंज करावंच लागणार. मला असं वाटतं ओव्हरऑल संग्राम जो आहे आता जान्हवीवरती जास्त भरोसा ठेवायला लागलाय बाकी लोकांपेक्षा. त्यामुळे पॅडे असेल किंवा अंकित असेल, अभिजित असेल किंवा निक्की असेल, अरबाज असेल, या लोकांनी किती जरी संग्रामच्या विरुद्ध म्हणजे असं भुकायला सुरुवात केली तर काय फरक नाही पडणार संग्रामला. संग्रामने आत्ता गेम सुरू केलाय आणि त्याला गेम स्टार्ट करायला वेळ लागणार आहे. त्यानंतर वर्षाताई अरबाज आणि निक्कीकडे जाऊन बसलेत आणि बोलतात की भाई मी प्रेक्षक म्हणून जर का विचार केला तर तुमच्या दोघांची गेमला खूप आवश्यकता आहे. आता काय मित्रांनो, ह्या वर्षाताईसाठी बाहेर प्रेक्षकांनी एकमेकांची डोकी फोडली. लोकांना खूप शिव्या दिल्या. वर्षाताईच्या बाबतीत असं बोलायचं नाही, ही निक्की स्वतःला कोण समजते, वर्षाताईचं इन्सल्ट करते. आपण ही रिव्ह्यूमधून खूप निक्कीला जास्त ट्रोल केलं, अरबाजला जास्त ट्रोल केलं आणि वर्षाताईंची बाजू घेतली. आज याच वर्षाताई त्याच लोकांबरोबर बसून गेम प्लॅनिंग करत आहेत. त्यामुळे मी हात जोडतो मित्रांनो, ते बिग बॉसचं भांडण बघून बाहेर तुम्ही भांडू नका सोशल मीडियावरती. तुमचे आपापसातले दंगे खूप मोठे व्हायला लागले. ते लोक एकत्र होऊन गेम खेळायचा विचार करतात आहे. आता बघा, वर्षाताईचा नाही तसला अपमान केला. वर्षाताईंना सांगितलं तुम्ही काळ्या मनाच्या आहात, तरी तेच काळं मन जे आहे ते आता निक्कीकडे जाऊन म्हणतंय की मला पांढरं कर. अशी गोष्ट झाली ना ते मित्रांनो. वर्षाताई आता त्यांच्याबरोबर बसल्यात. आता वर्षाताई जे आहे त्याबद्दल बी टीममध्ये सुद्धा चर्चा चालू आहे की वर्षाताई धोका देऊ शकतात. पॅडे म्हणतात घंटा अभिजित म्हणतो वर्षाताई आपल्याला खेळवतात तुम्हाला माहित नाहीये. पॅडे म्हणतो कशा मला सांग. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्यांचं नाव घ्याल का नॉमिनेशनमध्ये सांगा. पॅडे म्हणतो त्याचा जरा मला विचार करायला लागेल. पण ते आपलं डायरेक्ट नाव घेऊ शकतात. आईला असं आहे काय, पॅडे म्हणतो. म्हणजे बघा एकंदरीतच काय की वर्षाताईची सिनियरिटी बघून काही लोक जे आहेत ते वर्षाताई बरोबर राहायचा विचार करत आहेत. त्यांना हर्ट नाही होईल अशा गोष्टी करायचं बघत आहेत. पण काही लोक आहेत ते वर्षाताईंचा फायदाही घेतात. तर अशी गोष्ट आहे. पण वर्षाताई या सगळ्या लोकांना खेळवते असं अभिजितचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतंय का? मला असं वाटतं की वर्षाताईंचाच आता गेम जो आहे तो संपला आहे. त्यामुळे त्यांना असं दिसतं की आता मी बी टीममध्ये खेळून खूप दिवस झाले. आता ए टीम बरोबर थोडे खेळते आणि आता शेवटचा आठवडा आहे माझा घरातला. तर या लोकांबरोबरच मी मिळून मिसळून राहते आणि घराच्या बाहेर जाते. असं वर्षाताईंचा गेम आहे. बाकी काही सुद्धा नाही राहिले. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता आपण यानंतर एक गोष्ट पाहिली मित्रांनो की निक्की जे आहे ते संग्रामकडे आली आणि संग्रामला बोलते की तुमच्यात आणि माझ्यात जे झालं वाजलं ते काहीतरी चांगलं नाही वाटलं मला. आता मला असं वाटतं की तुमच्याशी वन ऑन वन बोलावं. अरे वा, निक्की मॅडमला एवढी संग्रामची काळजी लागली. म्हणजे काय संग्राम. बघा मित्रांनो, म्हणजे ज्या निक्की मॅडमला धक्का दिला संग्रामनी, दोघांमध्ये एवढी भांडणं झाली. निक्की त्याला म्हणली तुझा फुसका गेम आहे. परत निक्कीला त्याच माणसाची गरज लागली. मला असं वाटतं की निक्की शब्दाची पक्की नाहीये. निक्कीला संग्रामकडे जायची काय गरज होती? एक तर हे संग्रामला प्रमाणापेक्षा जास्त जे आहेत ते डिमांडमध्ये आणतात आहे किंवा संग्रामलाही एकदम हलका फुलका गेम थांबतात आहे. संग्रामचा वापर करायला बघतात आहे. पण सध्या बघून तर असं वापर होतोय असं वाटत नाही. संग्रामला प्रमाणापेक्षा जास्त फुटेज देतात असं सद्यस्थितीत तरी वाटत आहे. त्यानंतर संग्राम जो बोललो अरबाजचं असं आहे, अरबाजचं तसं आहे. ह्या सगळी लोक म्हणतात की अरबाज सुद्धा या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकतो. त्याचा काय गेम आहे. अरबाजचं असं म्हणणं आहे की संग्रामला माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे, माझा वेगळा गेम आहे निक्कीपेक्षा, म्हणून मी इकडे घरामध्ये राहिलेलो आहे. तर ही अशी चर्चा म्हणजे होतच राहिली आणि या चर्चेतून काहीच नाही साध्य झाल्यावरती मग अभिजितला शाहरुख खानची सुद्धा ऍक्टिंग करायला लागली. का किरण मला तर येतच नाही, पण अभिजितला करायला लागली आणि सूरज म्हणला तू कर. मग तो डाळ खिचडी वगैरे ह्या सगळ्या मुद्द्यावरती आला आणि त्या मुद्द्यानंतर आपण पाहतो काय की जान्हवीचे संग्राम मदत करतोय. तर बाहेर त्याच्याविषयी चर्चा चालू आहे की जान्हवीचं लव्ह मॅरेज आहे ना, पॅडी बोलतो.
नाही, नाही. मी या गोष्टीची काही संबंध नाही, पण मी असंच विचारलं. म्हणजे संग्राम जो जान्हवीची काळजी घेतो, त्याकडे सुद्धा संशयाच्या नजरेने बघितलं जातंय. नंतर काय संग्रामाने जान्हवीची जुगलबंदी झाल्यानंतर संग्रामकडून हातातून चहा वगैरे पडला आणि संग्रामने जे आहे तो जान्हवीवरती आरोप लावला, की तुझ्यामुळे चहा वगैरे पडलेला आहे. म्हणजे काय चालतंय बघा. ह्या सगळ्यांना माहिती आहे जान्हवी मॅरिड आहे, तिला मुलगा आहे. त्यांना पण माहिती आहे संग्राम मॅरिड आहे, संग्रामला पण मुलं आहेत. तरीसुद्धा अशा प्रकारची चर्चा या घरामध्ये करणं कितपत योग्य आहे? या गोष्टीसाठी रितेश भाऊ या लोकांची शाळा घेऊ शकतात, असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच संग्राम आणि जान्हवीचं जे वागणं आहे ते खूप वाईट दिसतंय का? माझ्या मते तर असं वाईट वगैरे काही नाही. नॉर्मल त्यांचं जे आहे ते घरामधलं वागणं दिसत आहे. बरं या सगळ्या गोष्टीमध्ये संग्रामने जे आहे ते अभिजितचा गेम डिकोड केलेला आहे आणि तो निक्कीला असं म्हणतोय, की अभिजित जो आहे तो डबल गेमर आहे. म्हणजे अभिजित जो आहे तो निक्की बरोबरही चांगला राहतो, अंकिता बरोबरही चांगला राहतो, वाईट कुणाशी घेत नाही आणि असं करत पुढे आलाय. अभिजितने काउंटर दिला, की भाई म्हणजे जर का मी असं जर का पुढे आलो असतो, तर सगळ्यात जास्त मी नॉमिनेट नसतो झालो. पण अभिजित संग्राम म्हणतोय त्यात काही चुकीचं नाहीये. आम्ही पण तुला असंच बघितलेलं आहे. तू कधी निक्कीच्या ह्याच्यात जातो, कधी अंकिताच्या ह्याच्यात जातो, दोन्हीकडे गोड बोलतो, कोणाशी वाईट वागून कोणाशी वाईट जे आहे ते वागत नाही. म्हणजे भांडणं लागल्यानंतर तुझ्या टीममधली लोकं वाईट होतात, पण तू कोणाशी वाईट नाही झाला आतापर्यंत. संग्रामचं ऑब्झर्वेशन एकदम करेक्ट आहे, असं मला सद्यस्थितीत तरी वाटत आहे. कारण तुम्ही आतापर्यंत विचार करा, अभिजितनी कोणाशी वाकडं घेतलंय बी टीमसाठी? कोणाशीच नाही घेतलं त्यांनी वाकडं. त्यामुळे संग्रामचं ऑब्झर्वेशन काय चुकीचं आहे? या सगळ्या ह्याच्यातूनच तो पुढे आलाय ना. म्हणजे उद्या एक वेळ नॉमिनेशनमध्ये वेळ जायची आली, तर कधी ना कधी निक्कीच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर येऊ शकतो अभिजितविषयी. कारण अभिजित आणि तिची कधीतरी मैत्री राहिली. पण निक्कीच्या मनात इकडे पॅडी आणि अंकिताविषयी सॉफ्ट कॉर्नर येईल असं कधीच नाही वाटत मला. सो अशा गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळे खतरनाक जो आहे तो असा गेम जो आहे तो ऑब्झर्व्ह केलेला आहे संग्रामने इकडे अभिजितचा. आता या सगळ्या बोर ड्राम्यानंतर जे आहे अभिजित सांगतोय, की सूरजच्या नावाचं जे आहे त्यांनीच तिकडे ते हार्ट वगैरे काढून लिहिलेलं आहे. हा सगळा ड्रामा बालिश ड्रामा जो आहे तो झाल्यानंतर जे आहे बिग बॉस जे आहे ते रागवलेले आहेत आणि बिग बॉसने केलेली आहे गॅस बंदी. आता बिग बॉसने सांगितलं घरातल्या कंटेस्टंटला, की मी तुम्हाला राशन पाणी वगैरे सगळं देईन, पण गॅस वापरायचं एक टायमिंग देईल आणि ते गॅस वापरायचं टायमिंग तुम्हाला कसं जिंकायचं बीबी करन्सीने आणि बीबी करन्सीसाठी घरामध्ये जंगलातल्या प्राण्यांची सभा हा टास्क जो आहे तो भरवण्यात आला. तर काय होतं, दोघं जण येणार होते. डमशिरासारखा गेम होता. प्राणी पक्षी जे आहेत ते ॲक्ट करून दाखवायचे होते, समोरच्याने ओळखायचे होते. ॲक्टिव्हिटी रूममध्ये जाऊन ते प्राणी पक्षी घेऊन यायचे आणि चौथा फोटो दाखवल्यानंतर त्यांची सभा भरवायची आणि तोपर्यंत जेवढं पाणी पडतंय आणि जेवढं पाणी शिल्लक राहतंय तेवढी जी आहे ते बेबी करन्सी मिळणार. आता पहिल्या फेरीमध्ये पॅडी आणि संग्राम गेले. खरं तर टास्क मस्त होता. या टास्कमध्ये ना खूप जास्त मजा आली. लहान पोरांना मजा आली. ज्या लोकांना भांडणं बघायची असतात त्यांना मजा नाही आली मी सांगतो. पण ओव्हरऑल ठीकठाक होता. पॅडीने बऱ्याच गोष्टी चांगल्या ओळखून दाखवल्या. संग्रामनेही त्या ओळखल्या आणि त्यांना 20,000 करन्सी मिळाली. त्यानंतर वर्षाताईने डी.पी. दादाचा तर परफॉर्मन्स एक नंबर होता. त्यांनी सुद्धा 30,000 करन्सीची मिळवली आणि आता मजेशीर गोष्ट घडली ती म्हणजे जान्हवी आणि अरबाजच्या बाबतीत. अंकिता मॅडम संचालक होत्या. आता इकडे गोष्ट झाली काका कोवाची. ह्या काका कोवाने काका कोको काकू कोवा करून टाकलं अरबाजचं सगळं. म्हणजे त्याला काय काय बोलतोय, कसं बोलतोय कळतच नाहीये. हां, आणि ह्या बिचारी जान्हवी तर वैतागली, रडली अक्षरशः, की बिग बॉस हा पक्षीच कोणता आहे मलाच माहित नाहीये. काका कोवा म्हणजे कसं ओळखायचं? मला आधी सुरुवातीला वाटलं कासव आहे का काय ते? नंतर वाटलं कोयल आहे, कोयल. कोयल सी तेरी बोली. मला वाटलं खरंच ती कावळा म्हणते ना, तर कावळ्याच्या नंतर कोयल असू शकतं. मी तर कुठं काका कोवा बघितलाय कधी डोंबलाचा. पहिल्यांदाच एक काका कोवा नाव ऐकतोय मी. बरं तुमच्यापैकी किती लोकांना काका कोवा माहीत आहे मला खरं सांगा. या काका कोव्याने जो घाम काढलाय अरबाजचा आणि जान्हवीचा तो खरंच बघण्यासारखा होता. बिचारी जान्हवी एवढी वैतागली शेवटी बिग बॉसला सांगायला लागलं, की हे काका कोवा तुम्ही बाजूला ठेवा, काकू कोवा आणि वेगळे पक्षी सांगा. मग तिने पटकन जे आहेत ते 2 प्राणी ओळखले आणि नंतर परत काका कोवाचा विषय आला. बिचाऱ्या अरबाजने काका कोवा ओळखलं, पण त्याला आतमध्ये जाऊन काका कोवा कोणता हे समजत नाही. म्हणजे आज सुद्धा त्याचं काका कोवा शोधताना त्याचं आयुष्यच काका कोवा झालं आणि हे आयुष्य काका कोवा झाल्यानंतर तोपर्यंत पाणी संपलं आणि बीबी करन्सी 0 झाली. पण मित्रांनो या काका कोवाच्या टास्कमध्ये अरबाजला एवढी अडचण आली, तर उद्या येणाऱ्या टास्कमध्ये सूरजला किती मोठी अडचण येऊ शकते हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि तुम्ही खरंच सांगा जर का अशा प्रकारचे बिग बॉसच्या घरात टास्क आले, त्यामध्ये ना धरपकड आहे, ना मारामारी आहे, काही नाही, फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट आहे, तुम्हाला बघायला आवडतील का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. का तुम्हाला जे फिजिकल टास्क होतात तेच भारी वाटतात बघायला? हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि एक गोष्ट आहे मित्रांनो, की थोड्या दिवसात तुम्हाला एक खूपच वाईट बातमी ऐकायला मिळणार आहे.
आता मी एवढ्यात तरी सांगू शकत नाही ती बातमी तुम्हाला. पण स्टे ट्यून राहा 7 स्टार मराठीवरती. तुम्हाला लवकरच समजेल, की ही बातमी तुम्हाला खूप निराश करणारी बातमी असू शकते. ती पण बिग बॉसबद्दलच आहे. तर ती कोणती बातमी आहे तुम्ही गेसेस करा, काय असू शकते. आणि मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा सांगा. आणि सूरज उद्या या काका कोवा प्राण्याला ओळखेल का किंवा दुसऱ्या कोणाला ओळखेल का, ही सुद्धा कमेंटमध्ये गोष्ट सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.